प्रेज द लॉर्ड. सर्व मंडळीला प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करतो आणि या नवीन वर्षी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा. आणि माझे मिसेस, माझे लेकरं दोन्ही आमच्याकडून आणि दया मंडळीकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि देव नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करणार. आज आपण शिकूया जीवनामध्ये इमानी बनून राहूया. जीवनामध्ये इमानदार बनणे. प्रियजनांनो, इमानी बनणं खूप महत्वाचं आहे. देवाने जर तुम्हाला एदेन बागेत ठेवलेला आहे, आदम आणि हव्वा तुम्हाला इमानानं जगलं पाहिजे. एदेन बागेमध्ये आशीर्वादाची रेलचेल आहे. एदेन बागामध्ये देवाने मनुष्याला म्हणजे त्या स्त्रीला आणि त्या पुरुषाला जे काय गोष्टीची गरज आहे त्या सर्व गोष्टींची पूर्तता करून ठेवलेली आहे. पण अट आहे, इमान पाहिजे. देवाने आम्हाला जीवनामध्ये वर जाण्यासाठी बोलावलेलं आहे. येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात का आला? तुम्ही सापित असता, तुम्ही दुखीत असता, तुम्ही गरिबीमध्ये जगत असताना, व्यसनामध्ये जगत असताना येशूने तुम्हाला भेट दिली. येशूने तुमचं तारण केलं आणि मग येशू ख्रिस्तानं तुम्हाला पवित्र, अतिपवित्र आणि समृद्ध अवस्थेत जगायला बोलवलेलं आहे. तुमची टोपली, तुमची परात, गुरढोरे, लेकरबाळा, व्यवसाय, बिझनेस सर्व काही हे भरभराटीला गेलं पाहिजे. का? कारण की देवाने त्याच्यासाठीच वधस्तंभावर प्राण दिलेला आहे. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त स्थापित झाला जेणेकरून तुम्हाला आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी, तुम्हाला आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी येशू ख्रिस्त स्थापित झालेला आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये वर गेलं पाहिजे. परंतु आम्ही बायबलमध्ये पाहतो, दोन प्रकारचं गट पाहतो. काही लोक त्यांच्या जीवनामध्ये गुलामगिरीपासून वर गेले, गरिबीपासून वर गेले, श्रापित जीवनापासून वर गेले आणि खूपच भरभराटी, समृद्धी, आशीर्वादाची रेलचेल आणि पवित्र जीवन ते जगले आणि प्रत्येक संकटावर त्यांनी मात केलं. परंतु दुसरा एक गट आपण बायबलमध्ये पाहतो, तो बेईमान गट. इमानदार गट वर गेला, इमानी मनुष्य वर गेला, इमानी मनुष्य जीवनामध्ये आशीर्वादामध्ये रेलचेल झाला. परंतु दुसरा गट जो आहे तो पुन्हा प्रार्थनेमध्ये येऊन बेईमानपणा त्याने पत्करलं. तो देवाबरोबर बेईमान झाला, तो आपल्या कुटुंबाबरोबर बेईमान झाला, कदाचित तो आपल्या मंडळी बरोबर बेईमान झाला आणि तो गट काय होतो? तो गट पुन्हा सापित होतो. प्रियजनांनो, जसं उधळे पुत्र आपल्या माता पितांबरोबर बेईमान झाला, तो श्रापित झाला. तसं आपल्याला या नव्या वर्षी एक गोष्ट शिकायचं आहे की या भूतलावर इमानानं जगायचं. या भूतलावर इमानानं जगायचं. इमान, जीवनात इमानी बना. म्हणजे इमान हे एक नैतिकतेचं आचरण आहे, एक नैतिकतेचं एक आचरण आहे. इमानी बना म्हणजे सच्चे बना, इमानी बना म्हणजे चोख राहा, इमानी बना म्हणजे प्रामाणिक राहा, इमानी बना म्हणजे विश्वासू राहा, इमानी बनणं म्हणजे सत्यवादी होणं. जर तुम्ही म्हणलं असेल एखाद्याला मी येतो तर जा. जर तुम्ही एखाद्याला म्हणलं असेल तुझं मी घेतलं होतं परत मी देईल. जर एखाद्याचं दुकानदाराकडून आगाऊ तुमच्याकडे आला, तुम्ही त्याला परत करता. हा एक इमानदारपणा आहे. प्रियजनांनो, जर तुम्ही देवाला शब्द दिला असेल तो शब्द तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. हा एक इमानदारपणा आहे. प्रियजनांनो, लहानपणी मी कदाचित 4थी 5वीला होतो
आणि माझ्या जीवनामध्ये मी शाळेत जात असताना एक बाबा पेरू विकत होता, पेरू. आणि मला वाटायचे की तो त्यातमधला एक पेरू मला पाहिजे, परंतु त्या टायमाला माझ्या खिशामध्ये पैसे नव्हते, गरिबी होती भयंकर प्रकारची. मी तिथून जात असता त्या पेरूवाल्या बाबानं, ज्याच्याकडे टोपली होती, त्यानं मला सांगितलं, बेटा हे उचलून दे ना. पेरूनी त्याचा तो टोपली पूर्णपणे गच्च भरला होता. मी उचललं तर त्याच्या डोक्यावर ते दिलं आणि दिलं, परंतु हात काढताना मी पेरू घेतला. मी एक पेरू त्याच्या टोपलीमधून बाहेर काढलं. म्हणलं बाबा जा, म्हणलं. बाबाला दिलं पाठवून आणि नंतर मी खाल्ला. परंतु नंतर 3 वर्षांनी, म्हणजे कदाचित 3-4 वर्षांनी माझं तारण झालं. मी 10वीला का 9वीला असताना माझं तारण झालं. आणि मग त्या टायमाला पण तो बाबा मला दिसू लागला रस्त्यामध्ये, तो भेटू लागला. आणि माझ्या मनात नेहमी मला खात राहिलं, या बाबाचा पेरू मी चोरला होता. या बाबाचा पेरू मी चोरला होता. पण त्या टायमाला एक दिवस माझ्याकडे पैसे आला आणि मी त्या टायमाचा पेरू चारायचा असेल, आज त्या बाबाजवळ गेलो आणि त्याला 2 रुपये देऊन टाकलं. तो म्हणला, काय पेरू पाहिजे का? नाही म्हणलं, पेरू नाही पाहिजे, हे घ्या 2 रुपये. कशासाठी? मी म्हणलं, एकेकाळी मी तुमचा पेरू चोरला होता. त्याला आनंद वाटला. तो म्हणला, वा वा, असे लेकरं पाहिजे आपल्या देशामध्ये, असे लेकरं पाहिजे आपल्या घरामध्ये, असे लेकरं पाहिजे. तर प्रियजनांनो, याला म्हणतात इमानदारपणा. हा इमानीपणा तुम्हाला आशीर्वाद देतो. स्तोत्र 37:3, स्तोत्र संहिता 37:3. परमेश्वरावर भाव ठेव, सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल. इमानाने देशात चालायचंय आपल्याला, इमानाने देशात चाल. आता चारी बाजूला जगामध्ये दिवसेंदिवस पाप वाढत आहे, अपवित्रता वाढत आहे, बेईमानपणा वाढत आहे आणि लोक स्पर्धा करत आहेत. बेईमानी होऊन वर कसं जायचं, हा बेईमान आहे, आपण कशाला इमानदार राहायचं, हा अयोग्य, आपण कशाला अयोग्य राहायचं. आणि आंधळासारखंच बनत आहे. आंधळाच्या हातात हात घालत आहे आणि दोघे आंधळे पापामध्ये वाहून जात आहे. परंतु देव आपल्याला विरुद्ध शिकवतो. देव म्हणतो, ते बेईमान होऊ लागलेत, ते पापी होऊ लागलेत, तुम्ही इमानदार बना. ते व्यसनी होऊ लागलेत, तुम्ही निर्व्यसनी बना. ते घातकी भ्रष्टाचारी होऊ लागलेत, तुम्ही चांगले इमानदार बना. आता प्रियजनांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने जगणारा व्यक्ती टिकेल. हा व्यक्ती टिकेल, मी तुम्हाला सांगतो. हा व्यक्ती भरपूर आयुष्य जगेल. हा व्यक्ती एकदम आरोग्यवान असेल. या व्यक्तीच्या जीवनामध्ये शांती, सुख, समाधान असेल. या व्यक्तीचे लेकरं बाळ त्याच्या अधीनतेमध्ये असतील. या व्यक्तीचे लेकरं बाळ तुरुंगाच्या पाठीमागे नसतील. ह्या व्यक्तीचे लेकरं बाळ आईवडिलाचं नाव उंच करतील. इमान, म्हणून इमानानं चालणं या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. देशात वस्ती करून राहा, देशात इमानानं चाल, असं तो सांगत आहे. दुसरं एक वचन वाचूया आपण, 1 शमूएल 12वा अध्याय 3 ते 5. 1 शमूएल 12वा अध्याय 3 ते 5. शमूएल हा एक याजक आहे आणि त्याने खूप चांगली सेवा केलेली आहे. आणि आता शमूएल वृद्ध झालेला आहे. शमूएलाने सौलासारखे राजांना अभिषेक केलेला आहे. शमूएलानं नेहमी चांगला निर्णय दिलेला आहे, चांगली याजकीय सेवा केलेली आहे. परंतु आता शमूएल वृद्ध अवस्थेत जाताना सांगत आहे की आपल्या प्रजेला, आपल्या लोकांना तो काय म्हणतो, 1 शमूएल 12:3 ते 5. हा आपल्या लोकांना सांगतो, आपली इमानदारी प्रकट करतो. इमानदार व्यक्तीला भीती नाही, इमानदार व्यक्तीला काळजी नाही, इमानदार व्यक्तीला धोका नाही. मी तुम्हाला सांगतो, मरी पटकी, शैतान, दुष्ट आत्मे, करनीबाधा, जादूटोना, त्याला धोका नाही इमानदार व्यक्तीला.
माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांचा मी गुण पाहिलाय. ते गरीब होते, त्यांचं तारण नव्हतं, पण ते इमानदारीने जगले. माझी आई इमानदारीने जगली, त्यांचं तारणच नव्हतं, मी त्यांच्याकडे बघायचो. आमच्या फॅक्टरी मधले आमच्या पायातले बूट सुद्धा, आमच्या पायातले बूट ते विकू देत नसे. ते म्हणायचे नको, कंपनीचं लोखंड विकलं असं म्हणतील, कंपनीचा माल विकला म्हणतील, तुम्ही तुमचं विकत आहात, विकायचे नाही. हे आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलेले, माता पितांनी शिकवलेले गुण आहेत. आणि नंतर तर बायबल तर आपल्याकडे खजिनाच आला आणि त्यामध्ये भर पडत गेली. आज इमानदारीनं 17 वर्ष आम्ही सेवेमध्ये यशस्वी आहोत आणि आयुष्याच्या जवळजवळ या 47-48ला आम्ही यशस्वी आहोत. 21-18 वयाचे लेकरं आमचे आहेत. आमचा संसार सुखी आहे, एकदम बायकोचा त्रास नाही, माझा तिला त्रास नाही, कशाचा कुणाला त्रास नाही, सुखी संसार. एकदम विश्वास, इमानी, एकमेकाबरोबर इमानी. मला तिच्यावर विश्वास, तिला माझ्यावर विश्वास, इमानदारपणा. मंडळीला माझ्यावर विश्वास, ज्या मंडळीवर देवाने मला ठेवलंय, माझा मंडळीवर विश्वास, इमानदारपणा. इमानी असणं खूप गरजेचं आहे, कारण देव तुमचा आत्मा तोलतो आणि आशीर्वाद देतो. काय म्हणता समोर? हा पहा, मी तुमच्या पुढे आहे. परमेश्वरा समक्ष व त्याच्या समक्ष माझ्या विरुद्ध काही असेल तर सांगा. परमेश्वरा समक्ष, सौल राजा तुमचा जो अभिषेक राजा आहे त्याच्या समक्ष सांगा. लोकांना सांगतो तो, मी कुणाला लुटलं का, मी कुणाला जबरदस्तीने काय घेतलं का, हा, मी कोणाचा बैल घेतला काय, मी कुणाचं बैल घेतलंय का, कुणाचे गाढव घेतले आहे का, कोणाला फसवले आहे काय. किती चोखपणा आहे हा जीवनामध्ये, किती सुंदर आहे असं जगणं प्रियजनांनो, देवाच्या लेकरानं. नाहीतर प्रभूजी म्हणणारे सर्वजण स्वर्गात येणार नाही, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून तुम्हाला जगाचं मीठ आणि प्रकाश म्हणलेला आहे. तर तुमची छाप जीवनामध्ये पडली पाहिजे, जीवनामध्ये छाप पडणं गरजेचं आहे. देवाच्या लेकराचं छाप अंधारात पडली पाहिजे, अंधकार पळवलं पाहिजे लोकांच्या जीवनात. लोक तुमच्या प्रकाशात आले पाहिजेत. मी कुणाचा बैल घेतला आहे का, कोणावर बलात्कार केला आहे काय, कुणावर अत्याचार केला आहे का, अशी संधी अनेक लोकांना असते या जगामध्ये. हे पाप जगामध्ये वाढत आहे आणि लीडर लोक, नेते लोक हे प्रकाश झोतात असल्यामुळं, पुढं असल्यामुळं त्यांना जास्त धोका असतो या गोष्टीचा. आणि ते लोकांचे चाहते असतात, लोक त्यांचे चाहते असतात. त्यामुळं सहज नकळत या अत्याचाराच्या पापामध्ये अनेक लीडर्स, नेते आज पडत आहेत. पण समूएल चोख आहे, समूएल इमानदार आहे. मी कुणावर अत्याचार केलाय का म्हणतो तो. डोळे झाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली काय. पहा, देशामध्ये भ्रष्टाचार वाढत आहे, पाप वाढत आहे, परंतु समूएल किती चांगला आहे. आज छोटं काम करायला सुद्धा कोण 5,000 मागतो, कोण 10,000 मागतो, शेवटी नाही भेटलं तरी 100 रुपये तरी दे म्हणतो. असे भ्रष्टखोर अधिकारी या जगामध्ये तुम्हाला सापडतील, भ्रष्टखोर लोक सापडतात. परंतु समूएल म्हणतो, मी भ्रष्टाचार केला आहे का. इमानी लोक असणं गरजेचं आहे, इमानदार असणं गरजेचं आहे. कारण देवाच्या बागेवर आपण जीवन जगत आहोत. ही पृथ्वी देवाची बाग आहे की या बागेवर देवाने सर्व काय रेलचेल ठेवलेलं आहे. परंतु जे इमानदार आहे त्यांना मिळतं, नाहीतर बाकी लोक देवाची बाग ही नासधूस करून टाकतात. आमचं काय जात आहे म्हणतात. पृथ्वी देवाची आहे, सूर्यचंद्र देवाचा आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू देवाचे आहे. आपल्या मालकीचं काहीच नाही, काहीच नाही. आपण प्रत्येक गोष्टीची इमानदार पाहिजे. आपल्या डोळ्याशी आपण इमानदार पाहिजे, आपल्या शरीराशी आपण इमानदार पाहिजे,
या शरीरामध्ये काही वाईट गोष्टी, व्यसनाच्या गोष्टी आपण टाकू नये. इयोबासारखं आपल्या डोळ्याशी तो तुम्ही करार केलेला आहे, मी कुणा कुमारीवर वाईट नजर टाकू का टाकावे. इमानदारपणा खूप महत्वाचा आहे. आणि समूएल त्यामध्ये सापडतो. सौल सापडत नाही. हा, असे काही असल्यास सांगा, म्हणजे मी त्याची भरपाई करेन. असे काय घेतलं असेल, मी बेमान करून घेतला असेल तर सांगा, मरायच्या अगोदर सांगा, म्हणजे मी भरपाई करून देईल. नाहीतर मला वरती नरकात भरपाई करावं लागेल, नरकात पडावं लागेल. सांगा म्हणजे मी भरपाई करेल. ते म्हणाले, तुम्ही आम्हाला फसवले नाही, आमच्यावर जुलूम केला नाही. काय म्हणली जनता? तुम्ही आम्हाला फसवले नाही, तुम्ही आमच्यावर जुलूम केले नाही, अथवा कोणाच्या हातून काही घेतले नाही. कोणाच्या हातून काहीही घेतले नाही. तो त्यांना म्हणाला, हा, माझ्या हाती तुम्हाला काही सापडले नाही. माझ्यावर त्याला म्हणायचे, किंवा माझ्या डोक्यावर किंवा माझ्या खात्यावर तुम्हाला काही सापडले नाही. ह्याबद्दल आज परमेश्वर तुमच्या संबंधाने साक्षी आहे. आज परमेश्वर तुमच्या संबंधाने साक्षी आहे. व त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे. तुमचा अभिषेक सौल राजाही साक्ष आहे की माझ्यावर कुणाचं काही सापडलं नाही. मोठी सीआयडी चौकशी केल्यासारखं आहे या ठिकाणी. सीआयडी चौकशी केल्यासारखं आहे, ईडीची चौकशी केल्यासारखं आहे. आणि नंतर सुप्रीम कोर्टाने चौकशी केल्यासारखं आहे. आणि झालं काय? निर्दोष आहे. छोड़ दो उसको, जेल नहीं होगा. छोड़ दो उसको, नरक में नहीं जाएगा. प्रियजनांनो, म्हणून देशात इमानानं राहा. या नव्या वर्षी आपण कमिटमेंट करूया, करार करूया, मी इमानानं राहणार. काही लोक आपला फायदा होण्यासाठी बेईमानी पद्धतीनं जीवनामध्ये वर येण्याचा प्रयत्न करतात, पण ते पाप आहे. काही लोक आपला फायदा होण्यासाठी इतर लोकांचा गैरफायदा घेऊन जीवनामध्ये वर येण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना लाभ होणार नाही. कारण बेईमानानं, कपटानं किंवा इतरांचा गैरफायदा घेऊन तुमचं घर भरलेलं आहे. कपटाच्या संपत्तीनं घर भरलेलं आहे. त्यामुळं लोकांना त्याचं सुख लाभत नसतंय. आज आपण पाहतो ते लोक सुखी आहेत त्या जगामध्ये? नाही, सुखी नाही. काही ना काही त्यांच्या पाठीमागे पीडा आहे, समस्या आहे, आजार आहेत, केसेस आहेत. पण त्यांना काय वाटत नाही का? त्यांचे डोळे आंधळे आहेत, त्यांचे आतील डोळे आंधळे आहेत. त्यांना काय वाटत नाही. त्यांना स्वर्गाचं काय घेणं देणं नाही, त्यांना देवाचं काय घेणं देणं नाही. त्यांना फक्त पैसा आणि जग दिसते, जगातली प्रॉपर्टी दिसते. आपल्याला सांगितले तुमचं धन स्वर्गामध्ये आहे, तिकडं लक्ष लावा. जिथं तुझं धन तिथं तुझं मन. म्हणून आपल्या जीवनामध्ये या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. देव बघेल खराब परिस्थितीमध्ये किंवा कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही काय प्रतिक्रिया देता, काय तुमचे हावभाव असतात. त्यात तुम्ही इमानदार ठरता का तुम्ही बेईमान ठरता. धार्मिकाला कष्ट होईल, पण धार्मिक तिथून बाहेर निघेल. सांगतो ना दावीद, धार्मिकाला फार कष्ट होतात, इमानदारी जगणाऱ्या व्यक्तीला फार कष्ट होतात, परंतु त्याचे प्रतिफळ पण मोठे असतात. तिथून तो बाहेर पडेल. ज्या माता पितांनी तुम्हाला जन्म दिला त्यांच्याशी इमानी राहा, त्यांच्याशी इमानदार राहा. ज्या ठिकाणी तुम्ही रोजीरोटी कमवता, ज्या ठिकाणी रोजीरोटी कमवता, तुमची नोकरी आहे, तुमचा व्यवसाय आहे, ज्या मालकाच्या अधीन तुम्ही आहात, त्या ठिकाणी इमानदारीने राहा. ज्या देवाने
येशू ख्रिस्तानं तुम्हाला तारलं का नाही? संकटामध्ये, दुःखामध्ये तुमचा उद्धार केला. 9 कुष्ठरोगींना देवाने बरं केलं, 10 बरं केलं, 1 परत आला. देव म्हणला बाकीचे 9 कुठं आहेत? ते बेमान निघाले. बाकीचे 9 येशूला भेटायला सुद्धा आले नाही, येशूला थँक्यू म्हणायला सुद्धा आले नाही. असे लोक भेटतील तुम्हाला, मलाही भेटतात. परंतु मी मोठं मन करून सोडून देतो, मला त्याचं काही वाटत नाही. कारण का असू शकतात असं लोक, हे भाकीत आहे. असे लोक सापडतील, धोका देणारे, बेईमान करणारे. त्यात काय मनाला लावून घ्यायचं नाही, मनाला लावून घ्यायचं नाही. असे लोक सापडू शकतात का? कारण की त्यांनी ते निवडलेलं आहे. पण तुम्ही मात्र चोख राहा. ज्या देवाने तुम्हाला संकटात तारले त्या देवाबरोबर तुम्ही इमानदार. आणि ज्या देशामध्ये आपण राहतो, ज्या देशाचं आपण मीठ खातो, त्या देशाबरोबर आपण इमानदारीने राहायला पाहिजे. त्या देशामध्ये आपण इमानदारीने राहायला पाहिजे. बोला, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. मग आपण इमानदारीने राहायला पाहिजे भारताबरोबर आणि भारतीयांबरोबर. राहतात का लोक? राहत नाहीत. भाऊ भावाला मारतो, बहीण बहीणला मारते, बिहार महाराष्ट्राला मारतो, महाराष्ट्र बिहारला मारतो, कर्नाटक महाराष्ट्राला मारतो, महाराष्ट्र कर्नाटकला मारतो. आणि अनेक लोक भ्रष्टाचारात सापडतात, करप्शन मध्ये सापडतात. आपण अनेक लोकांना निवडून देतो इमानदारीनं, परंतु बरेचसे लोक इमानदार निघत नाही. सर्वच बेईमान आहेत असं नाही, सर्वच इमानदार आहेत असे नाही. काही इमानदार आहेत, काही बेईमान आहेत. हे 2 गट आपण पाहत आहोत. तुम्ही कुठल्या गटामध्ये राहणार हे आता तुम्ही निवडायचं. शिकवायचं माझं काम आहे. म्हणून देशात इमानानं राहता वचन आपण तेच वाचलं स्तोत्र 37:3 मध्ये, सदाचाराने वाग आणि देशामध्ये इमानानं चाल, सच्चाईनं चाल, चोख चाल, सत्यवादी बन, विश्वासू बन, सच्चा बन, प्रामाणिक बन. हे दैवी आचरण आहे प्रियजनांनो, हे सैतानी आचरण नाही, हे दैवी आचरण आहे. आणि ज्या मंडळीत तुम्हाला ठेवलंय, ज्या व्यक्तीशी तुम्हाला जोडलेला आहे, त्या व्यक्तीबरोबर, त्या मंडळीत इमानदार राहायला पाहिजे. इमानदार राहायला पाहिजे. जिथं देवानं जोडलंय, जिथं देवाने आपलं कल्याण केलं, जिथं देवाने आपलं भलं केलं, जिथं देवाने आपल्याला आशीर्वादित केलं, त्या मंडळीची नियमावली, त्या मंडळीचे तत्व, त्या मंडळीचे नियम म्हणजेच येशूचे असतात. ते मंडळीचे म्हणजे येशूचे. मंडळीला कोणाचे नियम असणार? येशूचे नियम असणार. आणि येशूचे नियम मंडळीला असले पाहिजेत. येशूचेच नियम असायची गरज. आणि त्या मंडळीत जिथं तुम्ही जाता त्या मंडळीशी इमानदार राहा, त्या पास्टरांशी इमानदार राहा, ज्याने तुम्हाला घडवलं, बनवलं, ज्याने तुम्हाला जीवनामध्ये वर आणलं, ज्याने तुम्हाला शिकवलं, त्यांच्याशी इमानदार. याला म्हणतात इमानी बनणे. इमानी बनणे. ठीक आहे. चला एक मुद्दा पाहूया आपण. इमानदारीचे प्रतिफळ मिळणारच. इमानदारीचे प्रतिफळ प्रियजनांनो लिहून घ्या, मिळणारच. असं होणार नाही की एक व्यक्ती इमानानं जगला आणि त्याला काहीच भेटलं नाही, असं होणार नाही. काहीच भेटलं असं होणार नाही. त्याला इतका आनंद मिळेल, तो जो इमानानं जगला त्याचा तिला इतका आनंद मिळेल. लोक रडत असतील, हा व्यक्ती आनंद करेल, आनंद करेल.
बेईमानपणा केलेल्या व्यक्तीला झोप येत नाही, तो परेशान असतो. पण जो इमानानं खातो, इमानानं जगतो, त्या व्यक्तीला आनंदाची भरपुरी असते. आणि जीवनामध्ये काय पाहिजे? आनंद पाहिजे. जगातले वस्तू येतील तुमच्या पाठीमागे. काही लोक वस्तूमध्ये आनंद शोधतात, वस्तूमध्ये आनंद मिळत नाही. वस्तूमध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये सुख मिळतं. आनंद हा आत्म्याचा विषय आहे. आनंद हा हृदयाशी निगडित विषय आहे. आणि तिथं देवाचा संबंध येतो, तिथं नैतिक आचरण याचा संबंध येतो. आणि मग तिथं आनंदाचा झरा चालू होतो. म्हणून इमानदारीचे प्रतिफळ मिळणारच. नीतिसूत्र 23:18, नीतिसूत्र 23:18 कुणीतरी प्लीज वाचा. कारण पारितोषिक निश्चय मिळणार. पारितोषिक म्हणजे गिफ्ट, म्हणजे भेट, म्हणजे बक्षीस, जे इमानदारीने तुम्ही जगले. आहे तुमचं लक्ष माझ्याकडे? किती लोकांचं लक्ष आहे? हात उंच करा. अति महत्वाचा संदेश झोपेमध्ये घालू नका. पारितोषिक निश्चय मिळणारच. लोक काय म्हणतात, काय इमानदारीकडून काय फायदा, इमानदारीकडून काय फायदा? इमानदारीचं प्रतिफळ लोकांकडून मिळत नाही, देवाकडून मिळतं. देवाकडून मिळतं. प्रिय जनांनो, तुमची किडनी बाद होणार नाही. किडनी, तुम्हाला कॅन्सर होणार नाही, तुम्हाला रोग होणार नाही, तुमचा लिव्हर सडणार नाही. गेले अचानक नैसर्गिक आजार जरी आला तुमच्यामध्ये, नैसर्गिक एखादा आजार जरी आला, मग तो किती भीतीदायक असू द्या, किडनीचा असू द्या, कॅन्सरचा असू द्या, टीबीचा असू द्या, कसलाही असू द्या, देव तिथून काढतो. देव तिथून काढतो. हिजकिया राजावर भयंकर प्रकारचा आजार होता. हिजकिया राजावर आजार होता. यशाया 38 मध्ये आपण पाहतो. आणि त्याला सांगितलं, तू मरणार आता, आवरावरी कर. त्याने भिंतीकडे तोंड फिरवलं. त्याच्या पायाला भयंकर आजार जडला. त्यांनी प्रार्थना केली, देवा मला जगायचे, अजून मला जगायचे, मला आयुष्य दे, मी नीतीने वागेल. तो नीतीने वागतच होता. पण आला तो आजार, आला माहित नाही, देवाच्या गौरवासाठी आलेला आजार आहे त्याला. ते मला असं वाटतं. त्याने भिंतीकडे तोंड फिरवलं. माझ्या प्रार्थनेची आठवण कर, माझ्या नैतिकतेचं आठवण कर, जे इमानानं मी वागलो देवा, त्याचं आठवण कर. आणि देवाने येसायाला सांगितलं, जाऊन त्याला सांग, मी आज तुझं आयुष्य 15 वर्ष वाढवून देतो. आजार आला तरी तुमचं आयुष्य वाढेल. आजार आला तरी ते आजार तुम्हाला मारणार नाही. ते आजार तुम्हाला मारणार नाही. कितीतरी विश्वासू लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, काहींना शुगर आहे, काहींना काय आहे, काय झालं तरी ते 80-90 वर्ष आरामशीर जगून गेलेत. शुगरने त्यांना मारलं नाही. शुगरने नाही. माझ्या आईला पण शुगर होतं, पण शुगरने माझ्या आईला नाही मारलं. माझ्या आईचा समय आला, तिने मला सांगितलं, ती पुण्याला होती, मी नांदेडला होतो. पहिलं म्हणली येऊ नका बेटा, ती आजारी होती. मी म्हणलं आम्ही भेटायला येतो. ती म्हणली या म्हणली. नंतर म्हणली येऊ नका. नंतर 7 दिवसांनी म्हणली तुम्ही लवकर या. म्हणलं काय झालं? देवदूत आले होते आणि मला चल म्हणत होते. मी म्हणलं काय सांगितलं मग देवदूतांना तू? ती म्हणली आता नाही, माझ्या लेकरांना येऊ द्या. मी तिच्या तोंडातून ऐकलं, आमचे लेकरं नांदेडला राहतात, सेवा करतात, नातवंड आहेत, त्यांना येऊ द्या, मग मला द्या. मग आम्ही गेलो. 1 आठवडाभर राहिलो. आराधना, स्तुती, प्रार्थना, अजून अभिषेकाने ती भरली आणि नंतर सुखानं ती गेली.
कुठला सुगंध तिला मारला नाही. हिजकियाला तो रोग मारू शकला नाही. हिजकियाने प्रार्थना केली, देवा ज्या इमानाने मी जगलोय माझी आठवण कर. देव म्हणला, मी तुला 15 वर्ष आयुष्य वाढवून देतो. आणि देवाने त्याला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलेले. प्रतिफल मिळणारच इमानदारीने. लोक म्हणतात, काय इमानदारी करायची, काय इमानदारी करायची. देव तुम्हाला पाहत आहे. देवाचे तुम्ही लोक आहात. देवाच्या बगीचेमध्ये तुम्ही जगता. देवाच्या पृथ्वीवर तुम्ही जगता. इमानदारी राहिलंच पाहिजे, राहिलं पाहिजे. ते नैतिक आचरण आहे. त्याचं फळ देवाकडून येतं. लोकांकडून अपेक्षा करू नका. लोकांकडून जर तुम्ही अपेक्षा केले तर तुम्ही इमानदार बनणारच नाही. इमानदार बनणार. येशूवर किती मोठे संकट पीडा आले तरी तो इमानदार होता. प्रियजनांनो, येशूफ नावाचा गुलाम तुम्हाला माहिती आहे. येशूफ नावाचा गुलाम, तो गुलाम मिसर देशाचा पंतप्रधान बनला. का बनला? त्याला काय मनुष्याने, त्याच्या भावाने का राष्ट्राने त्याला पंतप्रधान केलं का? कोणी केलं नाही त्याला. त्याला देवाने पंतप्रधान केलं. त्याच्या घरच्या 11 भावाने त्याला मारलं, खड्ड्यात टाकलं, नंतर विकून टाकलं. हात कड्या घालून त्याला पोटिफरने आपल्या घरात घेऊन गेला. आणि जसं त्या घरामध्ये तो गेला, त्या घरामध्ये त्याने पाऊल ठेवले. त्या घराला समृद्धी आली, त्या घराला बरकत आले. तो आशीर्वादित झाला. आणि पोटिफर म्हणला की तू माझ्या घरचा मॅनेजर हो. सर्व काही त्याने त्याच्या हातामध्ये देऊन टाकलं. का दिलं? कारण तो इमानदार होता. तो इमानदार होता. इमानदार असेल तर तुमचं पद, पोझिशन हळूहळू वाढतं. परंतु पोटिफरच्या बायकोने या येशूफावर वाईट नजर ठेवली. पण येशूफ इमानदार होता. येशूफ म्हणला, नाही, मी हे पाप करू शकत नाही, कारण मालकानं माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. मी हे पाप करू शकत नाही, कारण मी चांगल्या घराचा मुलगा आहे. मी याकोबाचा मुलगा आहे. मी अब्राहम, इसाक, याकोबाच्या वंशावळीतला आहे. मी हे पाप करू शकत नाही. आणि प्रियजनांनो, त्याने ते पाप केलं नाही. तो म्हणला, मला परमेश्वर पाहत आहे. त्याने झगा तिथंच सोडला किचन रूम मध्ये आणि पळून गेला. कारण त्या बाईने झगा धरला होता. बाहेर गेला तर ही वरडत सुटली. आता हिची बदनामी येशूफावर टाकावं असं तिला वाटलं. सर्व गुन्हा येशूफावर टाकावं तिला वाटलं. गुन्हा हिने केला, पाप हिने केलं. नंतर ती म्हणली, तुम्ही हा गुलाम जो घरात आणून ठेवलाय, हे बघा त्याचा झगा. मी किती इमानदार आहे, हा किती बेईमान आहे. पण देव बघत होता कोण इमानदार आहे आणि कोण बेईमान आहे. परमेश्वर बघत होता. परमेश्वराने पाहिलं, येशूफच इमानदार आहे. येशूफ इमानदार आहे. परंतु पोटिफरला वाटलं येशूफ बेईमान आहे. त्याला तुरुंगात घातलं. नंतर फारोच्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी सांगितला. देवाने त्याला असा आत्मा दिला, अभिषेक दिला. फारोच्या स्वप्नाचा अर्थ त्याने उलगडून सांगितला. आणि त्याने त्याला सांगितलं, मिसर देशाचा तूच पंतप्रधान हो, कारण 7 वर्ष ते दुष्काळ पडणार आहे, ते सुकाळ येणार आहे, त्याचं मॅनेजमेंट तू करशील. तू पंतप्रधान हो. इमानदारीचे फळ मिळतात, खात्रीनं फळ मिळतात. बहिणींनो, आज तुमचा पती गरीब असेल, इमानदारीने राहा. त्याच्याकडे काही आर्थिक गोष्टी मोठ्या नसतील, इमानदारीने राहा. कदाचित कुणाचा पती व्यसनी पण असेल, इमानदारीने राहा, प्रार्थना करत राहा. एखाद्याचा मुलगा, एखाद्याची मुलगी, एखाद्याची बायको, कोण कसं आहे देवाला माहित. इमानदारीने राहा. देव प्रतिफळ देणार. देव नक्कीच उंच करणार. वाचा कुणीतरी रूथ 2 अध्याय, रूथ 2:11 ते 12.
काय रूथ इमानी राहिली आपल्या जीवनामध्ये. कदाचित 18-20 वर्षाच्या वयामध्येच तिचा तरुण नवरा दगावतो आणि आता तिला धोका वाढलाय जगात. आता तिला जास्त रिस्क आहे. एखादी विधवा आणि ती पण तरुण विधवा की जिला लेकरू बाळ नाही, अशांचा गैरफायदा घ्यायला जग आणि जगातले लोक टपलेले असतात. पण रूथ इमानदार आहे. रूथ इमानदार आहे प्रियजन. इमानानं तर जगली. तिने असं नाही म्हटलं देवा हे का होऊ दिलं, देवा तू काय झोपला होतं का, देवा तू काय हे पाहिलं नाही का, देवा माझ्यावर हे काय आलं, जा मी तुझी प्रार्थना करत नाही देवा, आता मी चर्चला येत नाही, आता मी भक्ती करत नाही, असं ती म्हटली नाही. तिनं मान्य केलं जे काय तिच्या नवऱ्याबरोबर झाला. ती म्हणली ह्याचं उत्तर माझ्याजवळ नाही. का माझा नवरा मेला, माझ्याकडे उत्तर नाही. पण एक आहे देवा, तू माझं कल्याणच करशील, तू माझं भलंच करशील. अर्पा बेमान झाली. अर्पा परत आपल्या देशामध्ये, आपल्या लोकांमध्ये, आपल्या दैवतांमध्ये ती निघून गेली. म्हणून ती पुन्हा सापित झाली. पण रूथ मात्र सापित झाली नाही. रूथ पुन्हा आपल्या लोकांमध्ये गेली नाही, आपल्या देशामध्ये गेली नाही. रूथने सर्व काही सहन केलं, प्रार्थना करत राहिली. इमानदारपणा. तुम्ही जर म्हणला असाल या वर्षी प्रभू मी रोज 10 अध्याय वाचणार, वाचा. तुम्ही जर म्हणला असाल प्रभू आज या वर्षी मी बायबल पूर्ण वाचून काढणार, वाचा, चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणला असाल प्रभू या वर्षी मी कुणाचं देणं असेल मी देऊन टाकेल, देऊन टाका. तुम्ही म्हणला असाल प्रभू मी तुझा 10वा भाग बुडवलाय, मी देऊन टाकेल या वर्षी, देऊन टाका. इमानदार का? इमान का? कारण की याच्यावर तुम्हाला पुढचे आशीर्वाद ठरले. कष्टामध्ये, संकटामध्ये चॅलेंज असतं की कसं इमानी राहायचं. समोर सर्व परिस्थिती आहे, समोर मोह पास परीक्षा आहे, कसं वाचायचं. तिथंच वाचायचंय तुम्हाला, तिथंच वाचायचंय तुम्हाला, तिथंच तर इमानदार राहायचंय. येशोबाला किती चांगला प्रसंग होता, पण तो म्हणला नाही 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 छी छी म्हणला हे होऊ शकत नाही. मी पळेल, मी मरेल किंवा मी पळून जाईल, हे मी मरेल, पण हे असं होऊ शकत नाही. येशोबाने अत्याचार नाही केला, समूएलाने नाही केला. पण एली याजकाचे मुलं ते बेमान निघाले आणि मारलं देवाने त्यांना, युद्धामध्ये मरू दिलं त्यांना. का? कारण ते मंदिरात भ्रष्टपणा करत होते, मंदिरात पाप करत होते. मंदिरात पाप चालत नाही प्रियजनांना. मंदिरात पवित्रता असते, पाप कुठंच चालत नाही. मंदिरात काय बाहेर पण पाप चालत नाही. आणि ते पापाचा नायनाट करायलाच येशू आलाय. जे झालं गेलं त्याच्या पापाची क्षमा करायला येशू आलाय. आता पुन्हा पाप करू नये आपण, कारण त्याचा दंड जबरदस्त आहे. मग ऋत 2:11-12. बोवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस, व काय इमानदारीपणा आहे. म्हाताऱ्या सासूला सांभाळणं, तिची काळजी घेणं. कारण म्हातारी सासू आहे, वरून ती विधवा आहे. एक मुलगा बनल्यासारखा आहे. 7 पुत्रांपेक्षा अधिक आहे, 7 पुत्रांपेक्षा अधिक आहे. ऋत सासूशी इमानदारीनं वागली, कष्ट केलं, मेहनत केलं. सासूला तिने जगवलं प्रियजनांनो. मग देव ऋतला जगवणार नाही का? ऋतला देव चांगलं स्थळ आणणार नाही का? ती वाट बघत आहे, मला देवाकडून स्थळ आलं पाहिजे, मला देवाकडून नवरा भेटला पाहिजे. एक धार्मिक, श्रीमंत,
इमानदारीला मरण नाही, इमानदारीला प्रतिफळ मिळणारच. आणि ऋतू वाट बघला आणि भेटलं ना तिला. हा बबाज नावाचा श्रीमंत व्यक्ती, अनमॅरिड, स्वच्छ, पवित्र, करोडपती व्यक्ती तिच्या जीवनामध्ये गेला. जीवनामध्ये देवाने आणलं इमानदारपण. हा, कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. हा, परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला प्रतिफळ देवो. आमेन. परमेश्वर तुझ्या इमानदारीचे तुला फळ देव, तुझ्या कृतीचे फळ देव, की तू सर्व सोडून देवाला कशी धरून राहिली. इमानदारपण सर्व तिने सोडलेलं आहे. संकटामध्ये तिला जर जगात जायचंच होतं, ती जाऊ शकत होती. तिला दुसरं लग्न करता येत होतं, तिला पापात पडता येत होतं. आणि रुथचा अर्थच आहे सुंदर. रुथ सुंदर होती. हजारो लोक तिच्या मागे लागू शकतात, परंतु तिनं स्वतःला चोख ठेवलेला आहे. कोण तिच्या मागे लागले म्हणून ती तोंड दाखवत त्यांच्या मागे पळाली नाही. तिनं चोख ठेवलंय. प्रियजनांनो, तिनं स्वतःला सांभाळलेलं आहे. कशी तू आपल्या सासू बरोबर वाग, कशी तू आपली जन्मभूमी सोडून, माता पिता सोडून, म्हणजे तिला माता आहे, पिता आहे, देश आहे, सर्व काय आहे. ती काय रस्त्यावर पडलेली नाहीये. तिला खानदान आहे. नवरा गेला ती जाऊ शकत होती, पण ती म्हणली कसं जायचं. तिकडे गेलं तर जगात जावं लागेल, तिकडे गेलं तर पतन व्हावं लागेल, तिकडे गेलं तर पुन्हा नरकवासी व्हावं लागेल. ही म्हातारी सासू बरी, की जिच्याद्वारे देव भेटलेला आहे, जिच्याद्वारे प्रभू येशू भेटलेला आहे. म्हणून प्रियजनांनो, मंडळी सोडायची नाही, मंडळीची नातं तोडायचं नाही. मंडळी आपल्याला स्वर्गात पोहोचवते. जगायला मंडळी खूप महत्वाचं आहे. एखादा व्यक्ती किती आध्यात्मिक असेल, किती चांगला असेल, मी घरी प्रार्थना करतो, माझ्या तोंडामध्ये देव आहे, माझ्या हातामध्ये बायबल आहे, असं म्हणणारा हळूहळू 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 विजू शकतो. हळूहळू तू कोमट होऊ शकतो, थंड होऊ शकतो, रागिष्ट होऊ शकतो, चिडचिड का होऊ शकतो. कारण की अनेक लाकडांमधून एक लाकूड बाजूला काढलेला आहे आणि तो जळायचा आता जळू शकत नाही, तो विजून जातो. मंडळी कशासाठी आहे, पास्टर कशासाठी आहे, देव कशासाठी आहे, शाळा कशासाठी असतात, कॉलेज कशासाठी असतात, का असतात, का? कारण शिस्त, शिक्षण मिळण्यासाठी. तर हे स्वर्गाचं शिक्षण तुम्हाला स्वर्गारोहणापर्यंत टिकवतं. मंडळी तुम्हाला स्वर्गारोहणापर्यंत टिकवतं. मला सविस्तर कळालं, तू सर्व सोडून आलेली आहे. तुला इस्रायलाचा देव परमेश्वर, इस्रायलाचा देव परमेश्वर, त्याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस, ज्याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहे, तो तुला पुरेपूर पारितोषिक देव. आमेन. इमानदारीला फळ आहे, इमानदारीला गिफ्ट आहे, इमानदारीला बक्षीस आहे. इस्रायलाच्या देवाकडे, येशूला इस्रायलाचा देव, जगाचा देव म्हणतात. इस्रायलाला निवडलंय आपण, ती आध्यात्मिक इस्रायल. तो तुला पूर्ण पारितोषिक देव. यावर्षी तो तुम्हाला तुमच्या उपवास प्रार्थनेचे पारितोषिक देव. यावर्षी तुम्ही देवासाठी पवित्र जगला असेल, तुम्हाला पारितोषिक देव. यावर्षी देवासाठी तुम्ही छळ दुःख सहन केला असेल, देव तुम्हाला पारितोषिक देव. तुम्हासमोर अनेक जगात जायचे प्रसंग आले होते, मोहाचे, पापाचे, विचित्र, पण तुम्ही त्याला नाही म्हटलेलं आहे. देव तुम्हाला पारितोषिक देव. तुम्ही जगाचे मीठ, जगाचे प्रकाश आहात प्रियजनांनो. आणि त्यामुळं जग तुमच्याकडे आलं पाहिजे आणि जगाने तुमच्याकडून आशीर्वाद घेतला पाहिजे. मिस्रातून कनानाकडे आपण निघालेलो आहोत. मिसर पृथ्वी, स्वर्गीय कनान. मग रस्त्यामध्ये लाल समुद्र येतो, येरियो मैदान येतो, यार्देन नदी येते. शत्रू राष्ट्र पण रस्त्यामध्ये उठतात. पण कोण पोहोचलं कनानामध्ये?
कालेब आणि यहोशुआत पोहोचला. इमानदार लोक पोहोचले, इमानदार लोक पोहोचले. तसंच हा प्रवास आहे. अमंगळ, अयोग्य, प्रभुजी म्हणणारे स्वर्गात जाणार नाहीत. त्यांनी फक्त म्हटलं, पण त्यांच्या कृत्यातून नव्हतं. त्यांचे कृत्य नव्हते प्रियजनांनो. त्यांच्या ओठावर देव होता, पण त्यांच्या कृत्यांवर देव नव्हता. लोक ओठावरच्या देवावर भरोसा ठेवतात. ओठावरही देव पाहिजे, कृत्यांवरही देव पाहिजे. आणि कृत्यांमध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा कष्ट आहे, तेव्हा त्याग आहे, तेव्हा मेहनत आहे. नेहम्या 5:19 नेहम्या 5:19 वाचूया. नेहम्या राजमानामध्ये सुखी होता, परंतु त्याला जळत्या यरुशलेमची आठवण होती आणि डोळ्यात अश्रू होते. हे माझ्या देवा, किती इमानदार नेहम्या. आपल्या देशाशी इमानदार, इस्रायलाशी इमानदार, आपल्या कामाशी यरुशलेमचं कोट बांधायचं म्हणतो इमानदार. राजाच्या, परराष्ट्रीय राजाच्या हाताखाली तो कामाला होता. त्याला प्याला पाजवणारा होता त्याला. आणि तो राजाला जिंकतो. राजाची मनधरणी न करता त्याचं मन संपादन करून घेतो तो. का? कारण की इमानदारपणा. नेहम्याची बढती झाली, दानियेलाची बढती झाली, सद्रक, मेशक, अबेदनेगोची बढती झाली. का झाली? कारण इमानदारीला मरण नाही. तात्पुरतं कष्ट होऊ शकते, परंतु मरण नाही प्रियजनांनो. आणि त्याला सुट्टी पाहिजे होते, त्याला सुट्टी दिली. यरुशलेमचं त्यांनी कोट बांधलं 52 दिवसामध्ये. आणि काय म्हणतो देवाला? देवा, माझ्या इमानदारीची आठवण ठेव. देवा, मी जे इमानाने काम केलेलो आहे, हिजकिया राजासारखा, माझी आठवण ठेव. पौल शिला तुरुंगात, देवा आमच्या इमानदारीची आठवण ठेव. आणि देव तुरुंग तोडून त्यांना बाहेर आणतो. वाचा. हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, जे काही मी या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे तू स्मरण करून, जे काही मी या देशाच्या लोकांसाठी केले, करून माझे बरे कर. त्याचं स्मरण करून माझे बरे कर. काय सांगितलं? की देवा, ज्या इमानानं मी कष्ट केले, माझे आठवण कर आणि माझं बरं कर. तुम्ही देवाला म्हणू शकता, देवाच्या इमानानं मी वागलोय, माझ्या शत्रू बरोबर मी इमानानं वागलोय, मला छळणाऱ्या बरोबर मी इमानानं वागलोय, माझी निंदा नालस्ती करण्याबरोबर मी इमानानं वागलोय आमच्या परमेश्वरा. हे आठवण करून माझं बरं कर. आणि मग शत्रू समोर तुम्हाला ताट वाढलं जातं, तुम्ही आशीर्वादित होता. मग ते 25-34 मध्ये पण लिहिलंय, इमानदारीनं जगणाऱ्या लोकांना देव म्हणेल न्यायाच्या दिवशी, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित लोक हो, या आणि जे प्रतिफळ तुम्हासाठी ठेवलं होतं ते तुम्ही घ्या, म्हणून तुमच्या इमानदारीचे फळ तुम्हाला मिळणार. काळजी करू नका. तुमच्या इमानदारीचे फळ तुमच्या लेकर बाळांना पण मिळणार. तुमच्या इमानदारीचे फळ तुमच्या परिवाराला पण मिळणार. तुमच्या इमानदारीचे फळ तुम्हाला मिळणार, खात्रीने मिळणार, खचित मिळणार. म्हणून जीवनामध्ये काय काळजी करू नका, भिवू नका. पालखींबाई पुढे येतील, एक गीत आम्ही गातो आणि तुम्हासाठी मी प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद. इमानानं देशात राहा, इमानानं मंडळीत राहा. थँक्यू जी, धन्यवाद, थँक्यू जी. हालेलुया, धन्यवाद. धन्यवाद.
तुझको मैं प्रसन्न रख Yes. सकूं, देवाला खुश करायचे आपल्याला. मनुष्य नाखुश झालं हे तर काय? प्रभु मुझे ये सिखा, हो, धन्यवाद. तुझको मैं प्रसन्न रख सकूं, हे प्रभु मुझे ये सिखा, तू मेरा ईश्वर, सुशोभित परिशुद्ध आत्मा प्रभु, अपनी सीधी राहों में लेके चल मुझे, अपनी सीधी राहों में लेके चल मुझे, वेद संपतु, अग्नि संपतु, शुभ ज्योति तू, पावन प्रभु, वेद संपतु, अग्नि संपतु, शुभ ज्योति तू, पावन प्रभु, अपना प्रेम प्रति भोर को, दिखला दे करुणा निधि, अपना प्रेम प्रति भोर को, दिखला दे करुणा निधि, अपने ईमानदार को अच्छी राहों के नक्शे कदम, हर दिन चलाओ दिव्य प्रभु जी, हर दिन चलाओ दिव्य प्रभु जी, प्रेम शिखर तू, प्रेम स्नेह तू, मेरा मित्र तू, मेरा आधार, प्रेम शिखर तू, प्रेम स्नेह तू, मेरा मित्र तू, मेरा आधार, तुझको मैं प्रसन्न रख सकूं, हे प्रभु मुझे ये सिखा, तुझको मैं प्रसन्न रख सकूं, हे प्रभु मुझे ये सिखा, तू मेरा ईश्वर, सुशोभित परिशुद्ध आत्मा प्रभु, अपनी सीधी राहों में लेके चल मुझे, अपनी सीधी राहों में लेके चल मुझे, वेद संपतु, अग्नि संपतु, शुभ ज्योति तू, पावन प्रभु, वेद संपतु, अग्नि संपतु, शुभ ज्योति तू, पावन प्रभु. हे स्वर्गीय परमेश्वरा, देवा आम्ही तुला हृदयातून धन्यवाद देतो. तुझ्या एदेन बागेमध्ये प्रभू आम्हाला इमानदारीने राहायचं आहे आमच्या परमेश्वरा. कारण की देव हा इमानदार आहे, येशू हा इमानी आहे, त्याचे भक्त इमानी पाहिजे आमच्या परमेश्वरा. येशू हा चोख पवित्र सत्यवादी आणि प्रामाणिक होता आमच्या परमेश्वरा. समूएल इमानदार निघाला आमच्या परमेश्वरा. प्रभू आम्हाला एलियाजकाच्या मुलासारखं बेईमान व्हायचे नाही. आज या नव्या वर्षी प्रभू जे काही तो आम्हाला शिकवलं, नैतिक आचरण प्रभू, त्यामधला गुण इमानदारी होय आमच्या परमेश्वरा. आज मी प्रार्थना करतो, इथं जमलेला प्रत्येक भावाला बहिणीला तुझ्याशी इमानदार राहायला सहाय्य कर, मदत कर. आपल्या परिवारामध्ये इमानदार राहायला सहाय्य कर, मदत कर. ज्या मंडळीमध्ये तू त्यांना जोडले ठेवलंय तिथं इमानदारीने राहायला मदत कर. प्रभू ज्या देशामध्ये तू त्यांना ठेवलंय त्या देशाशी प्रामाणिक आणि इमानदार राहायला सहाय्य कर आमच्या परमेश्वरा. तेव्हा मी प्रार्थना करतो, इमानदारीला तू प्रतिफळ देतोस. आज मी प्रार्थना करतो या भावांना प्रतिफळ मिळो तेव्हा त्यांनी इमानदारीने वाग. प्रभू या बहिणीला प्रतिफळ मिळो, त्यांनी संकटामध्ये दुःखामध्ये पण प्रभू इमानदारी केलेली आहे. ते बेईमान झाले नाही आमच्या परमेश्वरा. 9 कुष्ठरोगी सारखे ते पळून गेले नाही आमच्या परमेश्वरा. प्रभू ते दुःखामध्ये पण संकटामध्ये पण त्यांनी तुझा गौरव केलाय, महिमा केलाय प्रभू परमेश्वरा.
त्यांना प्रतिफळ मिळो आमच्या परमेश्वरा. त्यांच्या लेकरा बाळांना प्रतिफळ मिळो आमच्या परमेश्वरा. त्यांच्या व्यवसाय धंदा पाणीला नोकरीला प्रतिफळ मिळो आमच्या परमेश्वरा. प्रभू, जे काय आजार पिढा यांच्या शरीरामध्ये असेल, जे काय दुखणं असेल, आज मी सांगतो येशू ख्रिस्ताच्या नावाने त्यांच्या शरीरामधून तो आजार निघून जाऊ दे येशूच्या नावाने. त्यांच्या घरामधून ती दरिद्रता, ते श्राप निघून जाऊ दे येशूच्या नावाने. हर एक प्रकारची बाधा पिढा आम्ही नष्ट करतो येशूच्या नावाने. देवा, तू जीवनामध्ये वर जायला बोलवलेला आहे. जीवनामध्ये तू प्रभू आशीर्वादाची रेल चेली करता बोलवलेला आहे. टोपली आणि परात प्रभू तू आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे आमच्या परमेश्वरा. प्रभू, धन्यवाद धन्यवाद ना भरकत मिळो, यांच्या व्यवसायाला बरकत मिळो, यांच्या शरीराला बरकत मिळो, यांच्या कोठाराला बरकत मिळो आमच्या परमेश्वरा. यांचे लेकरबाळ सुखी असो, यांच्यावरील सर्व करणी बाधा, जादूटोना, हर एक दुष्ट शक्ती यांच्यातून बाहेर पडो येशूच्या नावाने. धन्यवाद प्रभू, आजची प्रार्थना आशीर्वादित केली. धन्यवाद देवा, तुझ्या इमानदारीचा गुण तू आमच्यामध्ये भरून भरून टाकलेला आहे आणि तू प्रतिफळ देणारच मागे देवा. तेव्हा आम्ही आशीर्वादासाठी तुझ्या हाताकडे बघत आहोत, तुझ्याकडे बघत आहोत आमचे देवा. कारण प्रतिफळ हे तुझ्याकडे आहे. धन्यवाद, पारितोषिक निश्चय मिळणारच आमच्या परमेश्वरा. धन्यवाद येशूच्या नावात आमेन. प्रेज लॉर्ड. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.